आणि स्ट्राइक एंड वर आपण पाहतोय रायगडचा टायगर उस्मान पटेल. पहिला बॉल इथे अपस्टंप खोलवर टप्प्याचा चेंडू. खूप चांगली सुरुवात षटकाची. चेंडू वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये अरविंद राणा सोडूकडे जातो. तोपर्यंत मिळते सिंगल आणि सिंगलने आपलं खातं उघडतोय. संघ जाऊन पुढे असताना धीरज भोईर गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. पुलरलेनचा चेंडू आहे, पुल केला जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून. सीमारेषा पार षटकार उस्मानच्या बॅट मधून येतो. पहिला मॅक्सिमम पहिला मोठा फटका षटकार. 3 षटकांचा खेळ इथे संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बिनगडी बाद जाऊन पोहोचते 57 धावा बिनगडी बाद. काय सुरुवात आहे, फ्लाइंग स्टार्ट म्हणावं लागेल इथे पनवेल टीमची. आपण जर पाहिलं तर किरण पवार 15 चेंडू 43 धावा, त्यात 3 चौकार आणि 5 षटकार लगवले गेलेत. उस्मान पटेलने 3 बॉल फेस केलेत आणि 1 षटकारासह सहर्ष स्वागत आहे. स्ट्राइक एंड वर रायगडचा टायगर उस्मान पटेल, ज्याने अनेक विक्रम केलेत. आपल्या स्टाईल मध्ये लाजबाब घुटना टेक तमाशा देख उस्मानच्या बॅट मधून एक आसमानी षटकार. सीमारेषा पार 6 धावा आणि 6 धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 64 धावा. काय बॅटिंग, काय पार्टनरशिप आहे. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर किरण पवारनी सुरुवात केली होती आणि त्याला पाहून मात्र पुन्हा एकदा आपला पावित्रा बदललाय उस्मान पटेलने. इथे स्विच रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केलाय. इथे फ्लाय स्लिपच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार चौकार. खूप चांगली बॅटिंग, आक्रमण केलं जात आहे इथे पनवेलच्या माध्यमातून. पनवेल टीम देखील सज्ज झालाय. पनवेल वर्सेस नवी मुंबई असा कडा मुकाबला पाहायला मिळतोय. आणि यावेळेस तर 5वं षटक हाताळण्यासाठी येतोय तेच तर्रार गोलंदाज स्वप्नील नाईक. लालू गोलंदाजीसाठी येतोय. उस्मानने पहिल्याच बॉलवर इथे काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून पहिल्याच बॉलवर वेलकम केलाय स्वप्नील नाईक लालूचं षटकाराने. आणि उस्मान देखील या स्लॉगवर या 2 षटकात आसमानी फटकेबाजी करेल याची मात्र शंका नाही. संघाची धावसंख्येचा जर विचार केला तर जाऊन पोहोचते 82 धावा पहिल्याच मॅच करतोय. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. स्वप्नील लालू सज्ज झालाय. इथे मोठा फटका चांगला चेंडू पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा षटकार उस्मानच्या बॅट मधून. टायगरी षटकार. चेंडू सीमारेषा पार 6 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 88 धावा धाव फलकावर लागलेत. 8 चेंडूत 31 धावांची विस्फोटक फलंदाजी. 88 ची पार्टनरशिप पाहायला मिळते. पार्टनरशिप होणं अतिशय महत्वाचं आहे. ओ माय गॉड, पुन्हा एकदा लाजबाब स्ट्रोक उस्मानच्या बॅट मधून. आणखीन एक येतोय तडाखा. चेंडू सीमारेषा पार षटकार. बॅक टू बॅक 2 बॉल 2 मॅक्सिमम. उस्मान पटेल रायगडचा टायगर आपण पाहू शकाल या मॅच मध्ये आग ओकताना दिसतोय. संघाची धावसंख्या 94 धावा. अजूनही 1 षटक बाकी आहे. 5वं षटक येथे प्रगतीपत्र असताना पहिल्याच मॅच मध्ये धावांचा अक्षरशः पाऊस. इथे चांगला स्ट्रोक आहे समोरच्या दिशेने स्टेट ऑफ द ग्राउंड. चेंडू दन करत सीमारेषा पार चौकार. लाजबाब बॅटिंग म्हणावं लागेल उस्मान पटेलची. 98 धावा स्कोर बोर्डवर लागलेत. पनवेल टीम इथे चांगली बॅटिंग करत असताना उस्मान वैयक्तिक धावसंख्या 10 चेंडू 41 धावसंख्येवर खेळ. त्याचप्रमाणे क्रिकेटवर असणारं प्रेम सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि कॅप्टनच्या भूमिकेत देखील ते आहेत. यावेळेस लोअर फुलटच चेंडू आहे समोरच्या दिशेने उस्मानच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चांगला स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार षटकार आणि उस्मान पोचलाय तब्बल 12 बॉल मध्ये 47 धावसंख्येवर. त्यात षटकार जर पाहिले तर आतापर्यंत 6 षटकार उस्मानच्या बॅट मधून आलेत. अजून एक अर्धशतक होईल की काय.
यस, गती परिवर्तन, स्लोअर पद्धतीचा चेंडू त्याला हिरलं आणि फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावर. उस्मानचं अर्धशतक, लाजबाब बॅटिंग. किरण पवार नंतर उस्मान पटेलचं देखील अर्धशतक, लाजबाब बॅटिंग. काय अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स पनवेल टीमची आपण पाहू शकाल. 13 चेंडूत तब्बल धावा, आतापर्यंत 53 धावांची विस्फोटक फलंदाजी. उस्मान पटेल रायगडचा टायगर. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 117 या आकड्यावर. अजूनही बॉल असतील. लास्ट बॉल, अखेरच्या चेंडूवर यासाठी केला होता अट्टास की अखेर गोड व्हावा आणि उस्मानने शेवटच्या चेंडूवर षटकार लगवला गेलाय. नाबाद तब्बल जर पाहिलं तर 59 59 धावांची विस्फोटक फलंदाजी केली उस्मान पटेलने. रायगडच्या टायगरने टीमची